फोन आहे काय वाजत सारखा. हॅलो. हा येऊ राहिले ना. काय झालं नेमकं गाडी आहे पण गाडी पंक्चर झाली बा. आता ये थोडं लोटी चाललंय गाडी तर पंक्चर काढलं का लगेच येतो. अजून टाईम आहे मावतीला 12-1 वाजला ना. मग काय काय करू राहिले येतो तोपर्यंत सगळे जमा झाले पाहून रावळे. बरं बरं आलोच 1-1.5 तासात. चल अरे आता मकाचा पसारा हे पोरे आता मका व्यवस्थित सांभाळे म्हणजे बरे होईल. हां हात द्यावा लागेल का काही. ए गजरे ए पर्या अरे इकडे या ना. काय कुठे घालता. ते तिकडे करत होतं ना काम. हा का वावरात घालता का. वावरात बरं मी काय आता हा ही मका एवढी पसरून द्यायची व्यवस्थित. सगळी हा? पासून द्यायची का. हा वाळत घालायची. आता आम्ही चाललोय मावतीला. पण तिकडे लांब जाईल ना मग तू अरे कागदा वाळत घालायची. कागदावर का. हा 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 आणि आता आम्ही चाललोय मावतीला. तू आहे मी हो का? आम्हाला टाइम लागला यायला. कोण का चकलं. पाहुणे रावळ्यामध्ये आता जावंच लागतं बरं. कोणा चांगलं नातेवाईक गेले आपलं. मला मग तिथे नाचता येईल का येऊन कोणा त्या तिथं. म्हणजे तिला नाचायला जायचं काय. नाचतात ना हे? कार्यक्रम असतो नारसाळ्या तिकडे लग्न वेगळे आहे का. दुःख कळत तुला दुःख. डीजे लावून असं नाचता नाहीत का. आयला आवटड आहे ये. वय वय मका काढतो ना हा असं हलव असं पसरव. हा आईला लग्न झालं तर मला सुधरलं का अर्थ. पण लग्न झाल्यावर तसंच आहे अजून. व्यवस्थित जरा लय पांगू नको इकडे तिकडे. ए गजरे ए गजरे अरे काय झोपले का काय. तुला काची झोप आहे गाडची. काय झालं का म्हणून अरे? एवढं सुटले तुम्ही. मी रस्त्याने येतो तो हं, फोन आला काय मौतीला जायचंय का. हं, मग दोघांना जावं लागलं. कोण खपले. आता कोण खपलं पाय आता तुला माहित नाही का. नाही ना. अगं ते चंपीची बहीण नाही का हा ती. मग तिच्या मौतीला जायची काय गरज पडली दोघांना. पण तुम्ही दोघे सख्या मावस बहीण नाही का. काय बोल अहो, मग कोणी- काय बोलती तू सुद्धा. आता बाहेर ये माका वाळत घालेले कुणीतरी एक माणूस घरी पाहिजे. त्या येड्या दड्याच्या काय भरुशावर तुत्या तुम्ही. त्याला सांगितलंय मी आणि तूही सांग त्याला परत एकदा. हं, हा ते कुठं घर सोडून जाणार नाही. हा हा का. काय काय घरची आपल्याला जाणं गरजेचं आहे. हा हा आणि ती पोर ती घरी काय? एकटीच ठेवायची का. मग तिला कोण खात मग दोघं नवरा काय ना घरी. अहो याचं काय खरं आहे. नाही नाही कोण नाही जाणार त्याला सांगतो आपण. हं, असं आहे ते. मग सोनबाईला सांगून देऊ हं. का बाई आम्हाला टाइम लागला यायला. मस्त मग आपल्या मका वाळती. द्या बरं मग तिला आवाज. सोनबाई सोनबाई काय हो. काय करते. काय नाही काम चालले. जेवण केलंय का. हा जेवले मी. कामधंदा आवरला तो सगळा. नाही तेच चालले तू. बर कामधंदा कर. आता आम्ही ना मौतीला चाललोय. कोणाच्या. ते आपली चंपा नाही का हा हा तिची बहिणीची सासू वारली. हा का. हा तर मग आहे ना त्या मौतीला जाऊन येतो आम्ही. तो सासूची मावस बहिणीची सासू. अरे बाबा. हा आजारी होते का त्या. हा जरी तो त्या दवाखान्यातच वारल्या तर ते 2-3 वाजतील ते मौतीला. तर आम्हाला जावं लागलं आता. बरं. मग आम्हाला यायला संध्याकाळ होईल. मग मी घरात एकटीच आहे का. नाही ना तो नवरा आहे ना. अच्छा हाय का ते. हा निळ मका द्या ठेवा वाळत घाला व्यवस्थित. हा हो हो चालेल. अगं मग मा असं म्हणणं होतं माकावर ध्यान ठू लागलं तर इड एखादी चटई टाक आणि इड झोपून घे. इथं बाहेर. हा मग लक्ष राहील ना. नाही हो घरात किती काम आहेत. आता हा तिला ते काम काम आवरले. तिला काम आवडते घरातले. तो नरसाळे आपला झोपला ना बाहेर. हा त्याच आहे मग. हा? हा आणि बाय मी झोपले तर काम कोण करणार घरात. बरं बरं. परत तिकडून आले का तू परत तिला त्रास देशील. नाही मी काला त्रास देऊ काय. मी काय डोक्यात नाही राहिले का काय बाणातून गेले. तो तुमचं सांगत काय बाई तुम्ही नाही एकाला अंगाशी नाही एकाला अंगाशी. होय आजच ना. नका करू माय अजून हात पाय चाला ते. गजरे मी आजच नाही पाहत आवालं. अरे थोडं बी लेट झालं गावातून यायला तर पाराशी तोडायला होती मला. तर तुम्हाला होते ना तिला काला म्हणाल काय. हा काय हा नाही नाही आत्या मला काय नाही बोलत नका टेन्शन घेऊ तुम्ही. बरं चल मग निघायचं काय. हा निघा बाई. त्या पोराला बोलू घे त्या पोराला सांगून दे तो आता ते व्यवस्थित. काय तिकडं उभं आहे ना ते त्या मकाला काय करतय. ए अरे ये बाई या पोराला काहीच उमजत नाही ग आपलं काय चाललंय काय. ए, आई मी मका पसरवल्या पूर्ण. बरं झालं उपकार पूर्ण पसरून टाकल्या केला. ना. हा हा पण लई लांब जातील ते आता बाहेर. मग लई लांब काला जाऊन देतो बाहेर. पसरवायचं म्हणल्यावर लई लांब जातील ना. नको नको बाहेर नको जाऊन देऊ. अहो तेवढ्या कागदाच्या ह्याच्यावरच पसरा तुम्ही. बाहेर नका काढू म्हणजे त्याला. बाहेर एक पण जाऊ द्यायचं नाही का. बाहेर नका काढू. म्हणजे मध्येच ठेवायचे सगळे. हम्म. पण मग पसरणार कस काय.
जेवढा कागद आहे ना हा. त्याच्यावरच खालवर करायची, म्हणजे- हात देत राहायचा. लय बाहेर दुकानाच्या बाहेर फर्निचर नाही जाऊन द्यायचं. दुकानाच्या मध्येच फर्निचर फर्निचर हा लॉक लावून घ्यायचं. म्हणजे शेटर लावता आलं Shutter असं lock लावून पाहिजे. घ्यायचं असं नाही? तो कसं आहे फर्निचर बाहेर चाललंय हा दाताडवाडीचं. हा हा. लॉक लावून घ्यायचं ना. हा असं येतो बरोबर. तुम्ही हा. कुठे चालले? आम्ही चाललोय मौतीला. ते नाचायचं होतं ना मला. काय करायचं होतं? ते नाचायचं होतं ना, यांना नाही म्हणताय दादा मला. मौतीच्या पुढं. हा अरे तू भानात आहे का काय का नाही? नाचत नाही आम्ही मौतीला चाललो आणि तू म्हणतो मला नाचायचं होतं. मग ते डान्स कुठे करतात असं असं? कसा कटाळा नाही आला याच्या टायमाला तुम्हाला? तुला नाही आला तुला. म्हणजे मी नाही म्हणत होती. अहो मैतीच्या पुढे कोण नाचतं बरं? म्हणजे मैत्रीच्या पुढे नाचत नाहीत का? नाही नाचत. ते लग्न आहे का? लग्न आहे. हा बरोबर. ते माग आपण लग्नात नाचलो तसं ना. हा ते लग्नात मग आता आज नाचायचं नाही. नाही तुम्ही नाचणार नाही? आता नुसार लढायचं. हा, असं का? कसं हा. येड कोणी मेलं का काय एवढं सुटलं? आम्ही तिकडं चाललोय मौतीला. तिथे जाऊन रडणार आहे तुम्ही. हा. तुमची प्रॅक्टिस घेतली. कोण रडणार आहे? कोणला लय आलंय खत वाटली कोणाची? आपल्याला जवळच नाही, आपल्याला आमचं आहे. लांबच आहे का? हा. बरं. मग आता मग जाय रडायचं तू नाही. एवढी कमी नाही रडायला. बर बर चाल. तुम्ही मका करतो तू झाला तर रडल बोकार. हे आहे ना मका पसवायला. आणि पसरून घे इड. येणं झोप. उन्हात आला तर हा पुढं. नाही तर तिला तिचं काम सुधरून नको देऊ आणि झोप तिच्या जवळ घरात जाऊन. मका मग पसरू का? हा. पसरून घेतो मग. हे बाई. अरे आता हे लगेच अरे झोपला. उठ ना हा, उठ पसरायचं म्हणले ना. उठ. नाही, पसरायचं बोलले ना तुम्ही. तुला काम आवरून आणि मग इड बसायला लावले. काही कटाळा आला तर पसरायला लावलं. लगेच आडवा पडला नाही मग जनवारा. पहिले मका पसरून मग मी पाहू पसरू. का इकडं होय काय? हा. काय मग तो? दादा दादा पहिले मका पसरून मग मी पसरू का? हा पहिले मका पसरू हा आणि मग मी असं पसरू का? कुठं? खाली इथं. हा कसं बोलला आता? हा आलं डोक्यात. आधी कामधंदा करायचा. आधी काम कामधंदा आवरला का मग पसरायचं. काम नव्हतं आधी मग आराम. आराम. आराम हराम आहे आराम. आराम कळालं ना आता? नाही ते असं म्हणतात ना आराम हराम आहे. हा जाऊ का मग आता आम्ही? हा जा जा जा. तुझी बायकोला जीव लावू इड. हा लावतो लावतो लावतो. तिला त्रास देऊ नको बरं का? नाही नाही काही नाही देणार तर मग सुट्टू पुट्टू नाही, नाही. ये दे खायला ते दे खायला. हा नाही नाही मी काहीच मागणार हा. नाही. नाही मागणार नाही मागणार. अहो आत्या मामा तुम्ही नका टेन्शन घेऊ. ते नाही देत मला त्रास. तू बी नको त्याला काही त्रास देऊ. हा. कधी देते त्यांना तुला त्रास? पार येड्यात काढून ठेवीन. नाही 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 तुम्ही काढणार जा. नाही काढणार. चला आपण निघा. बरं चला आता ये कवर मौत आहे. हाती लागली हे पाहिजे. तुला सांगू का बाय? आता जोपर्यंत आपण आईला यायला सांगायला शिकायलाच आता आपण मग काय शेवटपर्यंत गावाला जायचं असतं का पार सांगावं लागत मी यांना. तर म्हणते ये मोरीच्या वाला दडापला असतं आणि एखादं दत्तक घेतला असतं बाई शहाणं सुरत. चाल तुला म्हणलं होतं दुसरं होत येतं. तू नाही म्हणली का आला दुसरं होऊ दे. याचाच पार मला काटाळा आला. टाटा टाटा गेले दादा गेले आई गेले दादा गेले आई. टाटा कर ना. हा टाटा. टाटा करायचं नसतं का बाहेर गेल्यावर? हा केलं. तू नाही केलं मीच केलं का? बरं टाटा. बरं आता मला काय सांगितलंय दादाने काय सांगितलं माहिती का? हा. पसरायचं आणि मग काम करायचं. अहो हा त्यांनी असं सांगितलं पहिलं काम करा आणि मग पसरा. नाही नाही मी उलट करतो. पसरायचं ते तू ऐकत का नाही? काय डोक्यात नाही का तू? पहिले सांगितलं पसरायचं आधी. आधी पसरणे मग काम करणे. काय महत्वाचं आहे आयुष्यात? पसरणे पसरणे. मग आता मी इथं पसरणार. बरं मी काय म्हणते ऐका जेवायला देते मी तुम्हाला. काम वाटलं तर नंतर करतो. जिलबी आहे का? जिलबी नाही नाही गोड पाहिजे मला काहीतरी. आता गोड तर मी काय. जिलबी बनवून दे. जिलबी बनवून दे आता. अहो जिलबी कसं बनवण मी आता? आताच आता बनवता ती लगेच बनवून दे जिलबी. मी इथं झोपतो तोपर्यंत. हा झोपतो मी जा. जिलबी पाहिजे जिलबी. कर ना. बायको किती करते नवऱ्यासाठी माहित नाही का तुला? जिलबी भजे सगळं करते पण मला जिलबी पाहिजे जिलबी पाहिजे. बरं तुम्ही झोपा करते मी. वहिनी वहिनी भाऊजी तुम्ही या ना बसा इथं. काय हो बोला की. अहो बसा. नवरा झोपलेला दिसतोय तुमचा. हा झोपलेत ते. बरं झालं झोपला सकाळी सकाळी. म्हणजे म्हणजे ना माझं लय महत्वाचं काम आहे तुमच्याकडं. हा बोला ना. मला आहे ना खरंच तुमची लय किव येते बरं का. लय त्रास होतो. कशा बाबतीत? तुम्ही एवढ्या भारी दिसायला आणि तुम्हाला कसा नवरा भेटलाय बरं ती येडा गाबाळा. हा तुम्ही ना एवढ्या श्रीमंताच्या घरी लग्न करायला पाहिजे होतं. म्हणजे तुमचा नवरा कसा हँडसम पाहिजे होता हँडसम. पण तुमचं आहे ना खरंच नशीब फुटकं आहे बरं का. एक मिनिट. माझं काही नशीब फुटकं बिटकं नाही आहे समजलं ना. आणि माझं नवरा आहे ना जसं आहे तसं खूप चांगला आहे तो. मला खूप जीव पण लावतो तो. अहो जीव लावायला काय करता? हा अहो पण मला सांगा तुम्ही कुठं बाहेर फिरायला गेले
तुमची जोड शोभणार आहे का? हा, जोडी शोभते का सांगा बरं मला. अहो शोभायला काही चाटायचंय? हा, दिसण्याला मला काहीच घेण देण नाहीये. माझा नवरा माझ्यावर किती प्रेम करतो, किती जीव लावतो, हेच मला महत्वाचं आहे. अहो त्याला काय कळतंय, त्याला अक्कल आहे का? हा, सगळं गाव नाव ठेवतंय आणि तुम्ही म्हणता माझा नवरा जीव लावतो. अहो काय बघितलं तुम्ही त्याच्यामध्ये? हा, हे बघा भाऊजी, माझं नवरा आहे ते मी माझं बघल. तुम्ही नका मला ज्ञान शिकू. तुमचं जे काम आहे ते बोला आणि निघून जा. हे बघा मी तुम्हाला सांगतो, मला आहे ना म्हणजे तुम्ही जेव्हा इथं आल्या ना माझ्या मित्रासोबत, जेव्हा लग्न केलं ना, मी लग्नाला आलतो, मला तेव्हापासून तुम्ही आवडायला लागलात. हे बघा आपण जर म्हणजे एकत्र आलो दोघं, हां, आपली जर सेटिंग लागली ना, तुम्हाला सांगतो एवढं खुश ठेवल मी. तुमचा नवरा जेवढा प्रेम करीत नसा ना त्याच्यापेक्षा मी डबल प्रेम करतो. तुम्हाला काहीच कमी पडून नाही देणार. तुम्हाला लाज वाटते का भाऊजी? काय बोलताय मला तुम्ही? वहिनी म्हणता ना? हा, वहिनीचं नातं तुम्हाला माहित नाही, काही कळत नाहीये? हा, म्हणजे तुम्हाला तुमचा डाव साधण्यासाठी तुम्ही माझ्या नवऱ्याचं नाव खराब करताय का? माझ्या नवऱ्याला नाव ठेवताय तुम्ही? लाज नाही वाटत आहे तुम्हाला? अहो मला तुम्ही खरंच आवडता वहिनी. अहो एक गोष्ट तुम्हाला समजायला पाहिजे, माझं लग्न झालंय, मला एक नवरा आहे, माझा असा हा चांगला संसार आहे, आणि तुम्ही त्यात ढवळढवळ करताय. मला काहीच प्रॉब्लेम नाही ना, तुमचं लग्न झालेलं आहे ना, मला काही प्रॉब्लेम नाही. मी कुठं म्हणतोय माझ्यासोबत लग्न करा तुम्ही. आपण फक्त काय करू, एन्जॉय करू, मस्त टाइमपास करू. भाऊजी आता बोलले, परत बोलायचं नाही, समजलं ना? आणि ना इथून पुढे ह्या दरवाजात पण उभा राहायचं नाही, तुम्हाला मी आधीच सांगते. काय मी अशी इथं ठेवलेली नाहीये. माझं लग्न झालंय, मी माझ्या नवऱ्यावर खूप प्रेम करते, तो कसं का असं ना. थोडा विचार करा ना. मला विचार करायचा नाही, निघा इथून. अहो पण इथून निघा, निघा इथून. आणि इथं आहे ना परत पाय सुद्धा ठेवायचं नाही, समजलं ना? अहो पण ऐकून घ्या ना एकदा प्लीज. हा, तुम्हाला कळत कसं नाहीये? एकदा बोललेलं समजत नाही का? हा, निघा इथून, निघा 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 इथून. परत नाही तर यायचं नाही, आधीच सांगते तुम्हाला. हा नाही येत. हा. ओ, कोण मारलं? कोण? मांजर? कुत्रा आलं का? कुत्रा आलं? काय बावळट नालायक माणूस आहे, माझ्या नवऱ्याला मारून गेला बिना अकलीचा. कुत्रा आलं का? कुत्र होतं? कोण होतं? अहो कोण नव्हतं, झोपा बाबा तुम्ही. नाही नाही, कुत्र बिबट्या काय असेल तर भ्यायचं नाही, आपण त्याला मारायचं. तुम्ही ना असून पण नसल्यासारखे. का बरं? काय नाही, झोपा काय तुम्ही. नाही तर मी हा दिसतंय ते. मी असल्यावर कस काय मारतो? मी त्याला मारतो, 2-3 हाणतो. चांगला कुणाला? ते कुत्र्याला, मांजराला. बरं तुम्ही आयुष्यभर कुत्रे मांजरेच मारत बसा. मग कोण मारणार आहे आपल्याला? आपल्याला कोणीच मारत नाही. आपण हिंमतवान आहे ना, बाहुबली. आपण बाहुबली. मी मारणार ते आलेलं कोणी. आयुष्यभर तेच करा तुम्ही. तुम्हाला माहिती माझ्यासोबत काय झालं? काय झालं? अहो तुमचा मित्र आलता, तो सुहास. हा का? मला प्रपोज केलं त्यांनी. मला बोललं तुमच्या नवऱ्याला तुम्ही सोडून द्या. कस काय सोडून द्यायला? मी कुठं जाणार म्हणा सोडून? मी घरातच राहणार ना. कुठं सोडून द्यायचं? मुंबईला का? अहो काय बोलताय तुम्ही? म्हणजे कुठं सोडून द्यायचं म्हणतो ना कुठंतरी. अहो तो म्हणतोय की माझ्यासोबत तुम्ही लपडी करा. काय लपडी नाही करणार म्हणा. मग माझ्याकडे आहे ना, आपल्याकडे सगळं आहे ना, खायला प्यायला सगळं आहे ना. बरं ते तू जेवण केलं का? अहो काय बोलताय? माझं काय चाललंय, तुमचं काय चाललंय, थोडं पण नाही समजत का तू जेवण कर, तुझी काळजी घे. काळजी महत्वाची आहे. दादानं आईनं काय सांगितलंय? बायकोची काळजी घ्यायची असते, बरोबर ना? काळजी घ्यायची महत्वाची ना, काळजी घे ना. मग मी नवरा आहे ना तुझा, मग काळजी घेणं महत्वाचं नाही का? आता तू जिलबी बनवली का? ती जिलबी सांगितली होती ना मी बनवायची. झोपा तुम्ही. नाही मग तू जिलबी खाऊन घे, आपण दोघं जिलबी खाऊ, मग फिरायला जाऊ, मळ्यात जाऊ. झोपा बाबा गप्पा. आणि ते हा 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 झोपा. हा. मला तर टेन्शनच यायला लागलं. या माणसाला सांगावं का नाही काही समजना. मी एक बोलते, हा एक बोलतोय. हे ना असं सहन करत गेले ना तर काय होईल काही सांगताच येणार नाही. मला तर आता खरंच भीती वाटायला लागली, कारण कधी पण घरात मी एकटीच असते. मी नाही हे लवकरात लवकर आत्या मामाला सांगणारच. चल आता जायचंच नाही. अहो पण आता एवढं आवारलं ना, आता तुम्ही म्हणत्या जायचंच नाही. तुम्ही काहून या असा खेळ करता काय माहिती बाई मला लई. हा ना? बरं तो पाहिलं नुसतं आपल्याच गावच्या स्टँडवर पाहिलं ना तू? हा काय किती लोक तो पाहतो सारखे. मग ते पाहत होते, मग त्यांच्या डोळ्यावर काय भात बांधू मी? हा काय 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 पाहत होते? ऐकलं का तो एक कान कुठं होते? हे ते म्हणायचे
बायको बायको पुढं नटू चालली म्हणा आज. हा मग तर एवढं तुला म्हण- काय करायचं होतं एवढा पसारा? एवढा काय मेकअप पसारा? करायची काय गरज होती का तुला? बाया आता काय हा? मेकअप करावा बाई, सून मुलं आले तरी तुमचं या अशी जळणूक आहे बाई माझीवाला. नाही नाही तुला मेकअप करायचं तू आता काय पोर पोर आहे का तू 20-22 वर्षाची? नाही मग आता लोक आदरची गदर झाली रे पार. नाही लोक पाहते मग आता आवरायचंच नाही का? हा का बरं आता तिला मौतीच्या चक्कर किती राहतील सांग? त्याच्या का पाच बस का? मी पाहत होते का लोक माग पाहत होते. काय बाई अरे मला तो मुळे पार मौतीला जायचं कॅन्सल होऊ राहिलं. तुमच्याच मुळे ना, तुमच्या मनात हा का? संशय आहे ना, तुमच्या मनात संशय हा ना त्याच्यामुळे त्याची काय साखर पडायला चालली? अरे सुख दुःख कळत का तुला? सुख दुःख आता मी आवरेलो होतो, तुम्ही मला अचानक दुःखाच्या सांगितलं. काही असं जाते का? अहो अचानक तुम्ही मला सांगितलं मग तशीच निघाले मी. हा ना बरं नाही जायचं ना मौतीला? नाही जायचं. निघा चला घरी. चालली देख हा एक पुढं एक. आता काय रस्त्याने मारत्या काय? पार शिन दिला बाई मला या हा. माणसाने का. खरंच ना. आत्या मामा कधी येतात काय माहिती. किती वेळची मी वाट बघतीये ह्यांची. किती वेळ झालाय. मला तर आता इथं ना भीतीच वाटायला लागली. ही माणूस तर अजून पण झोपलेलाच आहे बाई. चाल आले आले. तुम्हाला तेवढाच उद्योग भरलाय. तू चाल तू हा मा का पाहतो न तो का पाहतो. सुख दुःखाला जायचं असतं तरी नटू कटू लाज नाही वाटत तो तुला? पार इज्जतीचा पंचनामा केलाय. आले तुम्ही? हा, आलो. लय उशीर केला. मी कधीची वाट पाहते तुमची. काय आता पण टाइम काय गेलोच नाही अगं. हे असं आम्ही गेल्यापासून पसरेलच आहे का हे? हो हा त्याला उठाव ते का काय गोळ्या बिळ्या घेतल्या उठ का ना, काय? उठ. रताळ्या. कुत्रा आला का? हा? दादा तुम्ही आले? तुझ्या काका काय झालं? तुला काय झालं? काय बोलला का मारला का यानं तुला? का रे तिला काय म्हणला? काय नाही काय ते म्हणला? काय म्हणलं? ती पोर का म्हणून कणू राहिली? काहीच नाही म्हणलं. काय केलं तो तिला? जिलेबी जिलेबी कायची जिलेबी? तुला काय जिलेबीचं काय झालंय? जिलेबी खायची होती ना, बनवायला जिलेबी बनवली नाही. नको म्हणू मारते. मोठ्या 2-4 पोरी काढून ठेवल्या, त्यांची जिलेबी वाटी सुटला. हा आत्या अहो त्यांची काही चूक नाही. बस आहे, बस मग काय चूक नाही त्याला भूक लागली तर द्यायचं काहीतरी करू. दादा जिलेबी बनवायला हा सांगितलं. गपची बस. तुला काही खाऊ वाटत काय ग झालं काय मला सांग ना तू. काय मारलं का तुला? नाही हो, मला कोण मारणार इथं. मग काय झालं? आत्या अहो कसं सांगू, मला तर भीतीच वाटायला काय लागली. केलं यानं? घ्यावं इकडे ती चप्पल याच्या टाकू द्या मला अहो, 2-4. त्यांनी काय नाही केलं. चल नालायक तर व्हायची. काय रे अहो त्यांनी काय केलं तू? हा? काय काय केलं सुनबाईला? सुनबाईला काय केलं? मी जिलेबी काय केलं? जिलेबी बनवायला काय केलं? काय केलं सर? काय केलं तू? काय केलं? काय जिलेबी केलं बनवायला सर? काय केलं? जिलेबी- काय केलं? हे? गरीब माणसं नसले जाऊ द्या हे? बस बस बस. गरज देतो पुरीला आता गप्पस. तो अडवाच्या जावा करे तुमच्या बरोबर वगैरे सोडून. अहो नका रडू, शांत हे? बसा. नाही बनवणार जिलेबी. नको बनवू. आवाज बाद. अजिबात उपाशी राहणार आज, उपाशी राहणार. आवाज बाद. हे? अहो तुम्ही त्यांना का मारताय? पहिले माझं ऐकून तरी घ्या ना. मग तुम्ही तू बी त्यांनाच भुक ना, मारायला तो सांगितलंय. तोंडात आत टाकलं तरी काय बोल ना, वक पटक्यान. अहो ह्यांचा मित्र आहे ना तो गावातला आपला सुहास. हा अहो हे झोपले होते आणि तुम्ही दोघं बाहेर होते. तो घरी आलता. का आला? काय पावडा पिवडा नेला होता काय? अहो नाही हो, शिकार पंप. हे बघा इतके दिवस तो मला वहिनी वहिनी म्हणत होता. हा हा. पण त्याचा वहिनीवच डोळा आहे. डोळा हा डोळा म्हणजे काढून घ्यायचा का रे मग? डोळा काढून घ्यायचा. आणि मग? अहो इथं काही जोक नाही चालले हो मामा. मी काय बोलतेय, तुम्ही काय करताय? काय म्हणला तो ते सांग. तो म्हणतोय की तो नवऱ्याला सोडून दे. असं कसं नवरा तू गळ्यात बांधलाय, तू इतकी दिसायला छान आहे, तुझा नवरा असं येडा, लोक तुला किती नावं ठेवतील. तो म्हणतो माझ्यासोबत लपडी कर, माझ्यासोबत लग्न कर. मला सगळं मी ह्यासाठी इथं आलीये का? तो म्हणला का असा? हा तो जाकन जुल्या, हा छातीची झाली पाटी, बोच्याचं झालंय तुन हा, आणि त्याचा घरी यायचं काय राईट? तू आवडती त्याला का? कोबऱ्या झाल्या वाट्या. आवाज त्या हे बघा, माझा नवरा कसं का असं ना, पण माझं त्याच्यावर खूप जीव आहे हो.
मी त्याशिवाय कधीच असं कुणाशी हे करू नाही शकत. आणि मग जिलबी बनवून दे ना, जिलबी बनवून दे ना. अरे तुला काय म्हणून तुला पडलं जिलबीच. तुला तो सुहास घरी आला होता. लोक बायकोला काय म्हणून जाते सुहास घरी आला होता. तू काय करीत होता? काय करीत काय करीत होता? काय करीत होता? पसरायला सांगितलं, पसरायचं सांगा. अवघड जागी लात लागेल ना. पसरायला पोरे मला तुला काय काय खायचं करीत मला जिलबी खायचं आणि पसरायला तुम्ही पसरायला सांगितलं होतं ना, मग पसरलं नाही. ते पोरं घरी आले होते. तू काय करीत होता? काय करीत होता रे? मी जो काय करीत होता सांग. श्वास आलता जाऊ दे. याला मारूनच टाकते तिने आता. काय काय करीत होता रे? काय करीत अगं जाऊ दे गजरे. काय करीत होता? काय करीत होता तू? करीत काय होता? काय करीत होता? याचा ना मी आता थांबा. काय करीत होता हा? काय करीत होता हा? घरी काला ठेवलं होता? पोरीवर लक्ष ठेवायला नव्हता का? मारू हं? आता नका मारू. आई सोड, आई सोड. बरं उठ रे, उठ. पोरीवर लक्ष ठेवता नाही आलं याला. पोरीवर लक्ष नाही ठेवता आलं. उठ, उठ. हं? पोरीवर लक्ष ठेवायचं बायको यानं पार मावालं हे करून ठेवले. बायकोवर लक्ष ठेवायचं, प्रेम द्यायचं, काळजी घ्यायची ना. हा घेणार. तुम्ही शांत बसा. तुम्ही हा शांत बाहेर बसा. झोपतो. लोक प्रेम द्यायला घरात घरात बसतात. जाणार रे. हा तुम्ही शांत बसा. मी काय बोलतो, करीत तुम्ही होता एक शब्द पण बोलू नका आता. शांत बसा एकदम. मी म्हणते जाऊ दे मरू दे बाई. काय काय झालं सांग. आवाज बस काय, त्यांना आवाज- कुठं मारत सुटले तो. तुम्ही त्यांची काय चूक आहे मला ते सांगा तुम्ही बरं. जरा नीट बोला. हा, तुम्ही पार इज्जतीचा पंचनामा नका करून ठेवू. जायचे. डबे द्यायचे का? माहिती किती तू? अहो मग तुम्ही बाई का नाही इज्जतीचा पंचनामा करते त्याच्या? जायचे डबे द्यायचे का ते? माहिती किती तू? अहो, काय? हे? खाली बसा मामा. रस्त्याने पावायला बी पाहत आले मी. हा. अहो खाली बसा. मला तर पार शीन आला. हा तुम्ही शांत राहा. अहो तुमचं काय चाललंय? एकमेकालाच मारत सुटलेत तुम्ही. काही समजतं का नाही तुम्हाला? मी कुणाला सांगाव या सगळ्या गोष्टी? सांग एकदाची सांग. अहो आता तुम्ही पण कुठं याचा ऐकून काय घेताय? निर्णय घ्यायचा तो करा. सांगते ना, ऐकू दे ना. सांग. काय सांगू आता? मी जे आहे ते सांगितलं. तिच्या बाहेरचे- कप पाहतो अहो, हिच्या कप अरे पाहतो. गप्पाई. आता काय यालाच मारू घेते का काय? अहो आत्या, ज्यांनी शेण खाल्लं त्याला सोडलं आणि ज्यांनी नाही खाल्लं त्याला तुम्ही मारायला लागलेत. त्यांची काय चुकी आहे? ते आहेत बुद्धीने कमी पण पण ते मग असे तर हा- नाहीत ना. मला कुणापाशी हा याला पसरायला लावलं तर यांना पसरूनच घेतला. हा सांग काम्या. जिलेबी करायला लावितो. अरे आता तरी उठू बसतात. आता नाही करायला लावलं जिलबी. आणि आता ती भजी पोर करायला जर त्याच मापाची जर असती याच्या आणि मेन घुमी तर तो भाज्याचा गाणा काढून गेला आणि आज गेला असता निघून. भजी खाऊ गेला असता. हा हा, तो काय खायला रताळ? तो मित्र आहे ना माझा. मग भजी- चला त्याच्या चला घरी. त्याच्या काय चला. नको बांबू ना. घ्या समजाय रे. अहो ऐका ना, मी गजरे काय बाबू घे. म्हणते. अहो मामा थांबा ना, मी काय म्हणते. नका जाऊ उगाच काहीतरी होईल हो. मला लय भीती वाटते. म्हणजे का बरं नाही जायचं? अहो भीती तो आणि त्याचं काय आहे काय? अहो नाही हो आत्या, माझं जर काय असतं तर मी तुम्हाला सांगितलं मग पुढं वय मग तो वय तुझी पुढं. हिंमत कशी काय झाली घरात यायची? आता मला काय माहिती. अहो ह्यांचा मित्र आहे तो. चला हो, बांबू काढा. बाबू ए, उठ रे बाबा. उठ. घे बांबू. दुकानातून आणायचे. गेल्या गेल्या त्या आय, बाबू दुकानात का? बाबू दुकानात आहे. हा? गेल्या गेल्या त्या सुहाच्या डोक्यात टाकायचा आहे. नाही तर हा त्याच्या बाजूने होईल ना आपल्याच टाकील. हा ना, आईला. नाही समुद्रात हा बाई चाल. सटकेल डोक्यात दिसते आपलं पुढे. चल. हा बांबू का मला टाकून. हा, बस, बस. त्या कोल्यात टाकायचं, कोल्यात डोक्यात टाकायचं. अरे त्या सुहाच्या आमच्या रे, टाकायचा आहे. त्याच्या- चाल. चल. चल. गजरे. गजरे. हम्म, पका पिळायचा जाऊ, हा? हम्म. घेते ना मी. पहा ना गेल्या गेल्या कशी लात घाली ती त्याच्या. आईला वहिनी काय करीत असून काय मी खरंच लय लय आवडते राव मला ती. फक्त तिला पण आहे ना मी आवडायला पाहिजे. एवढं भारी मजा आहे ना, जीवन जगायला लय एन्जॉय करू आम्ही. रोज फिरायला जाऊ रोज. देवाला प्रार्थना करतो मी तिच्या मनात आहे ना माझ्याविषयी काहीतरी प्रेम आलं पाहिजे. हाय हाय हा बाई इडच बसेल. का रे? काय चाललंय? काय काला गेला होता पोरी जवळ घरी? कोणाच्या पोरीजवळ? या पोरी आमच्या जवळ. सोनाजवळ. मी कधी आलो? आमच्या सोनबाई जवळ. नाही नाही. हाच वाता ना? काय काय म्हणला तुला? हा? काय काय म्हणला? मला तुम्ही आवडता. मला लग्न करायचंय. जरी लग्न नसन करायचं तर माझ्यासोबत लपडी कर. तुझ्या नवऱ्याला सोडून दे. तो येडा आहे.
अरे मला उठवायचं ना, मला विचारायचं काही प्रश्न, तिला कसं काय विचार? त्याला विचारून तर मध्ये जायचं ना तो तिच्या हा त्याला विचारून जायचं तो वॉचमॅन आम्ही ठेवेल होता ना वॉचमॅन ठेवेल मला होता विचारायचं होतं रे. अहो, ठेवेल होता ना त्याला वॉचमॅन कशाला मारता मग? मला विचारायचं नाही तू तुलाच काय तो मारायचंय. काय म्हण सरक बाजूला सरक तू. बाजूला. हे मी बघा तोया 2 टाकीन मारू नका तो मला काय म्हणणे मला ऐका ना सांग ऐका ना हं. हात काढ तू हिंमत झाली कशी काय करायची? काय हिंमत गेला कसं काय तू घरात जे झालं ते हे बघा विसरून जा, चुकलं माझं काय म्हणजे? विचारायचं म्हणजे? मला काय असं कसं मला चुकलं? काय माहिती घरी असं सांगाल म्हणून सांगा असं तरी. कसा मग तिला चुकला नवरा नाही का? चुकला तिला कसा नवऱ्याची काय का ती? कसा काय चुकला तू गेला का मला हे सांग चुकलं का गेला का गेला रे मारू का नका. गेला का गेला लागल ना काठी लागल का गेला काठी मार दे. काठी काठी लागल. मार. का दोस्तीत गेला कुस्ती का करत होता? दोस्तीत कुस्ती करत नाही. होता. दोस्तीत कुस्ती करतो, एवढं विचारायचं ना. हं? ठेसू काठी ना सांग ना नाही तू. ठेसू का काठी ना वहिनी तुम्ही सांगा ना माझं चुक माफी मागतो मी, चुकलं माझं आणि तो तर मावले हात वर होतो हं? हे बघा हात मावले वर होतो आता काय झालं तो आवाज त्याचे डोळे काढू घ्या ना. हं? मी काढतो डोळे. ऐ, ए, 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 डोळे डोळे काढ. ऐ, याला बाजूला करा माझ्यापासून बरं का डोळे बरं? डोळे डोळे काढायचे ना. हे येड हे खरंच काढून घे डोळे अशी माझे. वळून काढतो. हं. अरे याच्या बायकोच्या नादी कशाला लागलो, एखाद्या चांगल्या माणसाच्या बायकोच्या नादी लागलो असतो तरी जमलं असतं. डोळे डोळे काढतो. ऐ, डोळे गप नाही भो ऐ. इकडं ये इकडे इकडे. पळाला काय तर इकडे? पळाला तर पाय वय काय इकडं. बाई तो? वय इकडं. हे बघा मी तुम्हाला सांगतो चुकलं माझं, मला माफ करा. मी आता आहे ना तुमच्या सोन्याच्या नादी लागणार नाही आणि तोय बायकोच्या नादी नाही लागणार. डोळे काढतो मी, डोळे काढतो. पाहिलं ना कसे काढतो डोळे असे, हा. असे, भाऊ पाया त्याचे पडतो. स्प्रिंगा पाय खाली कशा ताट झाल्या कसे काढतो भाऊ असे असे हा. असे. असे काढतो ऐक ना परत जाशील का तिच्या मित्र जवळ आहे ना तू जायचं माझा मित्र आहे ना. लाव ग 2-4 लावची हा. दोस्ती. लाव याचे दोन. लाव 2-4 याचे लाव दोन लाव. लाव. मी ना माझ्या नवऱ्याचीच आहे हे लक्षात ठेवायचं, समजलं ना? इथून पुढे ना माझ्या नादाला सुद्धा नाही लागायचं तू. दे 2-4 वाजून दे वाजव वाजव. वाजव 2-4 विचार घरी. वहिनी चुकलं. तू कावर टाळ व्हायचो? तू वाजलं. कावर टाळ आवाज व्हायचो? आवाज वाजलं ना. म्हणजे तो बायको जवळ तो गेलाय आणि वर तू टाळ्यात तू वाजतोय. बायको नाही त्याच्या बायको जवळ तो गेला आणि याला आनंद झाला. राजाला दिवाळी माहित नाही राजाला दिवाळी माहित नाही याला याला आनंद झाला. राजाला दिवाळी माहित नाही याला म्हणजे किती बिल लागेल? तुला ना या गव्हाणीच पालथा घाली भाड्या याचा घरात चित नाही अहो त्यांना का मारताय तुम्ही? हो ऐका त्याला ना जर कळत नाही बायको काय माहिती तुम्ही जा बरं जा ना पुढे जा. ऐ जाय बघ बाहेर बाहेर रे बाहेर रे. तू जर परत आमच्या घराक जरी फिराकला ना हा, आता हे बघ डायरेक्ट असं झटका देईल. हा? कसं? तुला काय वाटलंय तो मला ओळखेल नाही अजून मला त्याने गजरी बाबराला म्हणत्या ओळखेल गजरी. नाही तू अजून. हा. वहिनी माफ करा मला. आता आला ना कच्चा डोळे काढायला असे कच्चा कच्चा. हा. हे पाहिलं ना कशा काढणार आता आहे परत आला तर बघ. परत आला तर हे बघा तुम्ही मला काय मारस ते मारा पण याला लांब ठेवा बरं. याच्यापासून तू सावध राह. याला लांब ठेवा. हा. राम राहील पण कच्चा कच असे डोळे काढायला. ते बाय पाय पाय तू स्टाईल पाय फक्त कसे रे भाऊ कसे हा काय हा? हाकशीन जाऊन आले सकाळी जाऊन आले. चला वा घरी हा, चल हे. यार, परत दिसला नाही हा परत मला सांगितलं नाही काय म्हणतो वहिनी काय काय मी म्हणलो नंबर दे मग तो. नंबर कधी मारा? ए, गजरे घे ना. वहिनी काय अरे, हा नंबर. नंबर मागून राहिला. वहिनी काय ए! ए मेन गुन्ह्या वहिनी काय रे? गाय 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 हो मी हा हा? पळत याच्या गोटा टाकू का या नंबर मागतो. हा? काय घरी ए रताळ्या अरे पार फोन नंबर मागून राहिला तू. होतो का घरी 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 फोन नंबर द्यायचा नाही. सांग तिला. नाही द्यायचा नाही द्यायचा नंबर. हा? हा? द्यायचा? काय म्हणतो फोन नंबर द्यायचा नाही. वय मग घरी चला घरी. हा घरी जायचं. घरी वय सोड तिचा हात चाल पुढं मोकळाचा? जिलबी बनवून देणार. काय याची जिलबीची का ग अजून चला याची चला जिलबीची चला अजून चला चला. मी म्हणत होते तवा थांबून घ्या लय येडं हा. आहे. थांबून घ्या म्हणत होते त्याला बायकोची नसच कळत नाही. काय फुकट लग्न केलं रे आपण त्या पोराला. मग या लोकांना जिलेबी वाटायची का अशी? अरे पण आता लोक किती येतील जातील सांग बरं आपल्याकडे. हं? आता या पोरानं येऊन गेला आता साऱ्या गावात सांगेल. हा? त्याच्यामुळे तू ये ना. ठेसला तू आता घर सोडून जाऊ नको कुठं. तू तर म्हणत होता चाल मौतीला मा वाचून ती उठून बसली असती तू आता माझ्या 2-4 बाचडात वाजवल्या रस्त्यानं हा अरे म्हटलं सुखा काल जावं लागत आहे पण माग काय माहिती असं घडल. नाही तू मला दाबून ठेव आणि घरामध्ये येऊ दे माणसं सुना तिकडे पुढे ना दोघातून एकदम कुणीतरी शहाणा माणूस आहे ना, घरी राहावं लागेल. तू गेली तर मी घरी राहत नाही तूच 150 आहे तूच घरी राय
आणि तू मी राहते ना इकडे तिकडे नाही, बाहेरच्या कामानं तू बाहेर जाऊ. घरी शहाणा माणूस ठेवायचंय ना तुम्हाला. अरे, तू जर बाहेर जर गेली ना तू रात्री 11-12 वाजूची घरी यायला मला जरा तू पाहावं लागला आली की नाही गजरी. हा चिब्या सोडायला तो गेला सोडून. अरे तो येऊन जाऊन साऱ्या हा? गावाचं जात मावाच येऊन हे इज्जत. उद्या करू नको तू घरी थांब. सुनबाई आपली तिला- लोकांचं लेकरं घरी आलेले आपण. तिला आता जरास समजून सांगा ते बाई बोटाळून कसं तरी याचा परपंच करून घे. मग तेव्हा तूच सांग हा. बाई माणसाला बाई माणूस सांगू हा, मीच सांगते आता ना. माझ्यासारखं सांग नसलं. शोभल का तुला सांग. तू तेवढं सांगायला कमी नाही करायचं. चाल होय मी पुढं. पाहतो बाहेरचा हा. आणि तू पाहिलं घरात हा होय पुढं होय. चल तो आता बांबू ये तू पुढं होय. मी माग बरी. हा